रामकृष्ण हरी। मी अनंत महाराज कांडके, अर्थातच आपलं यूट्यूब चॅनल आहे अनंत महाराज कांडके ऑफिशियल किंवा अनंत महाराज कांडके। सर्वांचं सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत। मित्र हो, आपण दिलेल्या प्रतिसादामुळे अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं आपलं चॅनल हळूहळू ग्रो होत हे चाललेलं आहे। सर्वांचे खूप खूप आभार। यानंतर आजच्या दिवसाचा जो आपला व्हिडिओ आहे तो व्हिडिओ एक खूप महत्त्वाचा आहे। आतापर्यंत आपण जे व्हिडिओ बनवले त्या व्हिडिओला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे आणि आजच्या व्हिडिओचं आपलं टायटल आहे नातेसंबंधावर बोलू काही। नातेसंबंधावर बोलू काही अर्थातच रिलेशनशिप, माणसाचं नातं हे कसं असावं। ज्यावेळेस माणसाचा जन्म झाला लहानपणापासून ते मृत्यूपर्यंत माणसाच्या जीवनामध्ये अनेक नाते निर्माण होतात आणि अनेक नाते जपत असताना वेगवेगळ्या विचारात आपण हे जीवन जगू शकतो। ज्यावेळेस आपला जन्म झाला त्यावेळेस आपल्या आईवडिलांचं नातं हे मुलापासून चालू होतं। आई वडील हे आपले पालन पोषण शिक्षण वगैरे सर्व गोष्टी करतात आणि हळूहळू नात्याचं रूपांतर हे वाढत जातं। जन्म झाल्यापासून अनेक नात्यांना व्यक्ती हा जोडला जातो। हळूहळू आपलं कॉलेज पूर्ण होतं, कॉलेज झाल्यानंतर आपलं लग्न होतं आणि लग्नानंतर हे दुसऱ्या परिवारातले आणखी नाते जोडले जातात। त्या पत्नीपासून असेल, मुलापासून असेल, इकडे सासू सासरे असतील, मेवणे वगैरे हे नातेसंबंध माणसाचे बनत जातात आणि नातेसंबंध बनत जात असताना नात्यामध्ये आपल्या कधीही दुरावा निर्माण होऊ नये त्या पद्धतीनं आपण ही वागणूक करायलाच पाहिजे। आयुष्यामध्ये माणसाकडे पैसा असेल पैसा नसेल, परंतु नाते जपत असताना व्यक्ती ह्या पैशाच्या स्वरूपामध्ये आजची पिढी ही नातं जगत आहे। जगाचा जर विचार केला, आपण आपल्या देशाचा जर विचार केला किंवा राज्याचा जर विचार केला, जिल्ह्याचा विचार केला, तालुक्याचा विचार केला, गावाचा विचार केला तर माणसाच्या नात्याचे हे अनेक प्रकार असतात। आईवडिलांचं नातं असतं, बहीण भावांचं नातं असतं, मैत्रिणीचं नातं असतं, मित्राचं नातं असतं। या नात्यामधून माणसाची जवळीकता असते, परंतु हे सर्व कळत असताना आपण नात्याची जपणूक ही काळाची गरज असते। कारण नातं जपल्यानंतर माणूस जर कुठं जीवनामध्ये हरवला किंवा त्या हरपला किंवा खरचला किंवा कुठल्या तरी संघर्षातून तो खचला तर त्याला उभा करणं ही अत्यंत काळाची गरज आहे। त्यावेळेस ही खरी नात्याची जपणूक होईल। परंतु आजच्या पिढीमध्ये जर पाहिलं आपण तर कुठल्याही नात्याची आजची जपणूक होताना आपल्याला दिसत नाही। लोक हे कशा पद्धतीनं नाते जगतात, हे नाते जगत असताना जपत असताना माणसाच्या भावनिक विचारामध्ये हे नाते जपले जातात। माणसं हे पैशाच्या स्वरूपामध्ये नाते जपत असतात, म्हणून नात्याची जपणूक करत असताना पैसा हा कधीही मध्ये आणायचा नाही आपण आणि नात्याची जपणूक ही चांगल्या पद्धतीनं करावं लागतं। कारण तुम्ही आज पृथ्वी तलावर आहेत, उद्या नाहीत, परंतु जन्मापासून मृत्यूपर्यंत ही नात्याची जी साखळी निर्माण झालेली ती कुठंतरी दूर व्हायला पाहिजे। कारण आजच्या पिढीमध्ये माणसाचा संवाद हा बंद झालेला आहे, नात्याचा संवाद हा बंद झालेला आहे। जर माणूस जीवनामध्ये अयशस्वी झाला तर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा होतो आणि सर्वात जास्त कुठून जर होतो तो घरापासूनच चालू होतो, नातेसंबंधातूनच चालू होतो। परंतु हे कुठंतरी थांबलं पाहिजे, कारण जीवनामध्ये कुठलाही व्यक्ती हा वाईट नसतो, त्या परिस्थिती त्याची वाईट असते आणि हे करत असताना नात्याची जपणूक ही व्हायला पाहिजे। प्रत्येक व्यक्तीनं त्या पद्धतीनं आपलं नातं जपणं ही काळाची गरज आहे। सर्वांना जाता जाता रामकृष्ण हरी आपण एवढंच म्हणू शकतो, जीवनात येऊन नात्याची चांगली जपणूक करा, नात्याची चांगली जपणूक करा। रामकृष्ण हरी।